नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. हा रस्ता कुठे जातो असा बहाणा करून 50 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने स्कूटीवर आलेल्या चोरट्याने चोरून नेले. ही घटना शनिवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दुपारी खरपुडी बुद्रुक तालुका खेड येथे घडली. कल्पना चौधरी या दुपारी शेतात कामासाठी जात असताना हा प्रकार घडला. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. थांबर का आता ही व्हिडिओ बास करतो. ब्युटी पार्लरच्या कामाला लावण्याचे आमिष दाखवून पश्चिम बंगालहून पुण्यात आणून खेड तालुक्यातील आळंदीमधील लॉज आणि बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाला लावलेल्या 2 तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी दलालाला पोलिसांनी अटक केली आहे. 2 वर्षे छळ सहन केल्यानंतर संधी मिळताच पीडितेने पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. त्यावरून पोलिसांनी 2 तरुणींची सुटका केली. राजू चिद्रवार वय 25 राहणार आंबेगाव पठार असे अटक केलेल्या दलालाचे नाव आहे. त्याची पत्नी मीरा राजू चिद्रवार ही पळून गेली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. सदरचा प्रकार 2023 पासून आतापर्यंत बुधवार पेठ, आंबेगाव पठार आणि आळंद येथील लॉजवर घडलाय. आरोपी राजू चिद्रवार व मीरा चिद्रवार यांनी फिर्यादी यांना ब्युटी पार्लरचे काम लावून देते असे आमिष दाखवून पश्चिम बंगालमधील गावावरून पुण्यात आणले. ब्युटी पार्लरच्या कामाला न लावता या तरुणीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले असल्याचे निष्पन्न झाले आहे. आदल्या दिवशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून 7 जणांनी मोटारीतून येऊन एकाच हत्यारे आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना राजगुरुनगर जवळील चव्हाणमळा तालुका खेड येथे शनिवारी 11 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3च्या सुमारास घडली आहे. राहुल सुरेश पवार वय 36 राहणार चव्हाणमळा, होलेवाडी तालुका खेड यांनी याबाबत खेड पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून आकाश पडघमकर, चंद्रकांत पडघमकर, कुणाल पडघमकर, गोट्या पडघमकर, विशाल कामटे सर्व पाबळ रोड राजगुरुनगर व त्यांचे अन्य 2 साथीदार यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आदल्या दिवशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून एक विना नंबर असलेल्या पांढऱ्या रंगाचे वॅगनर गाडीतून येऊन 7 जणांनी सुरेश पवार यांची मोटारसायकल थांबवली. गाडीतून खाली उतरून हातात असलेल्या दांडक्याने व हत्यारांनी पाठीत, पायावर, हातावर, डोक्यात मारून गंभीर जखमी केले. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील काळूस गावात बिबट्याचा उच्छाद वाढतच चाललाय. काळूस येथे संजय धोंडीबा खैरे यांची शेळी बिबट्याने दुपारच्या वेळेस गोठ्याच्या मागून उचलून नेऊन ठार केली. वन विभागाला याबाबतची माहिती स्थानिक पत्रकार संतोष फडके यांनी कळवली आहे. बिबट्याने खाला आहे. चाकणी, शिक्रापूर आणि पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते आणि सतत वाढणारे अपघात या समस्या आज गंभीर टप्प्यावर पोहोचल्या आहेत. या परिस्थितीमुळे नागरिकांचा संयम सुटला असून स्थानिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. परंतु या समस्येचे मूळ केवळ अपुऱ्या रस्त्यात नाही तर दीर्घकालीन नियोजनाच्या अभावात आणि राजकीय व शासकीय यंत्रणांच्या निष्क्रियतेत आहे. या भागातील लोकप्रतिनिधी देखील या सर्व बाबींना जबाबदार आहेत. लोकसभा निवडणुकीत वाहतूक कोंडी सोडवण्याचे आश्वासन देणारे शिरूरचे खासदार यांच्यावर यावरून मोठी टीका होत आहे. नागरिकांचा रोषाचा प्रत्यय पीएमआरडीएवर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळी देखील खासदार अमोल कोल्हे यांना आला. काही कार्यकर्त्यांनी थेट खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाव घेऊन टीका केल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे वाहतूक कोंडीबाबत सोशल माध्यमात व्हिडिओ प्रसारित करून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करणारे खासदार कोल्हे याच कोंडीने आणखी खोलात जाणार असल्याचे चित्र निर्माण होते. पुणे जिल्हा परिषदेच्या खेड तालुक्यातील जालिंदर नगर येथील शाळेत तसेच शिरूर तालुक्यातील बाबळेवाडी शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण, लोकसहभागातून शाळा विकास अशा कामगिरीची राज्य शासनाने दखल घेतली आहे. त्यामुळे या प्रारूपाची आता राज्यात अंमलबजावणी करण्यात येईल अशा घोषणा शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली. T4 या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वर्ल्ड बेस्ट स्कूल स्पर्धेत खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा कम्युनिटी चॉईस अवॉर्ड या पुरस्काराची मानकरी ठरली. या पार्श्वभूमीवर मंत्री भुसे यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मंत्री दादाजी भुसे, आमदार बाबाजी काळे, राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, योजना विभागाचे संचालक, उपसंचालक, विविध जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक यावेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमावेळी जालिंदरनगर शाळेत रोबोटिक्स, कोडिंग, सिम्युलेशन, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सृजन प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तळेगाव ते उरुळी दरम्यान रेल्वेच्या बाह्य वळण मार्गाचा डीपीआर तयार झाला असून हा डीपीआर रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं केला आहे. मात्र यामध्ये अनेक गावे बाधित होत असल्यानं या प्रकल्पाला होणारा विरोध हा तीव्र होऊ लागलाय. एवढ्या मोठ्या औद्योगिक भागातून असा प्रकल्प करण्याची काहीही गरज नसताना लादल्या जाणाऱ्या या प्रकल्पानं मोठं जनआंदोलन उभं राहतंय.
जवळपास 80 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग दुहेरी असून तिसरी आणि चौथी मार्गिका असणार आहे। या मार्गावर 9 रेल्वे स्टेशन असणार आहेत। या प्रकल्पानंतर पुणे जिल्ह्यातील रेल्वे जाळे अधिक सक्षम आणि गतिमान होणार असल्याचा पोकळ दावा प्रशासन करत आहे। कुरुळी आणि परिसरातील 12 गावातील शेतकरी मोठे आंदोलन उभे करू लागलेत, कारण पिढ्यानपिढ्या वास्तव्यात असलेल्या भूमीतून हद्दपार होणार नसल्याची येथील जनतेची ठाम भूमिका आहे। रेल्वे मंत्रालयाकडून पुणे जिल्ह्यात विविध रेल्वे स्थानकांचं नूतनीकरण, रेल्वे मार्गिका वाढवणं तसंच हडपसर आणि खडकी टर्मिनलची कामं सुरू आहेत। पुणे रेल्वे स्टेशनचा विकास करून फलाटांची लांबी आणि संख्या वाढवण्यात येणार आहे। या प्रकल्पाबरोबरच रेल्वे मार्ग वाढवण्याचं नियोजन सुद्धा आहे। पुणे ते मुंबई या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रकल्प काही राजकीय मंडळींनी येथील जनतेच्या माथी मारण्याचं पाप चालवलंय असा आरोप स्थानिकांनी केलाय। रेल्वे मंत्रालयानं जाहीर केल्याप्रमाणे व्यस्त मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका करण्याचं काम हाती घेतलंय। त्यानुसार तळेगाव ते उरळी आणि पुणे ते वाडी दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका करण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे। मात्र या भागातील शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त करून हा रेल्वे मार्ग नेमका कुणाच्या सोयीसाठी सुरू आहे असा प्रश्न आता निर्माण होतोय। तळेगाव ते उरळी हा प्रकल्प मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हाती घेण्यात आलाय। त्यासाठी 499.96 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे। त्यापैकी 453.16 हेक्टर खासगी आणि 10.43 हेक्टर सरकारी तसंच 36.17 हेक्टर वन जमीन आहे। या मार्गावर न्यू तळेगाव, वराळे, संत तुकाराम महाराज, कुरुळी, संत ज्ञानेश्वर महाराज, वाघोली, कोलवडी, कुंजूरवाडी कॅबिन, उरळी असे स्टेशन प्रस्तावित आहेत। त्यामध्ये न्यू तळेगाव रेल्वे स्टेशन मोठं असणार असल्याचं प्रशासनातील अधिकारी सांगतायत। मात्र येथील जनतेचा प्रचंड विरोध, लोकप्रतिनिधी मंडळींनी यामध्ये घेतलेली उडी यामुळे हा अन्यायकारक प्रकल्प या भागातून करणं अशक्यप्राय असणार आहे। दडपशाही करून शासनानं काही भूमिका घेण्याचा प्रयत्न केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आता रक्तरंजित लढा देण्याची मानसिकता स्थानिकांची झाली आहे असं वास्तव आता समोर येतं। आंदोलन करायची सगळ्यांनी तयारी ठेवा। आमची 100% तयारी आता माझे चुलते बोलले ना त्यांच्यासोबत त्यांची लेखुरी असणार आहे। खेड तालुक्यातील चाकण आणि आळंदी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक प्रभागातील मतदारांची नावे अन्य प्रभागात परस्पर वळवण्यात आल्याने त्यावर तीव्र स्वरूपात हरकती नोंदवण्यात आल्या आहेत। आळंदी पालिकेत 212 हरकती मतदार नोंदणीच्या या नावाबाबत दाखल झाल्या आहेत। राज्य निवडणूक आयोगाकडून 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना विधानसभा यादीत नगर परिषद हद्दीत समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या आणि नगर परिषदेसाठी तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान असणे आवश्यक आहे। स्थानिक नगर परिषद संस्थेच्या तसेच प्रभागाच्या हद्दीबाहेर मतदार समाविष्ट झाले नाहीत याची खात्री करणे आवश्यक आहे। मतदार यादीतील दुबार नावांबाबत तसेच मयत आणि स्थलांतरित मतदारांच्या बाबतीत मतदारांचे ओळखीचे पुरावे काटेकोर तपासणे गरजेचे आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 11 ऑक्टोबर 2025 रोजी नवीन गावरान ज्योती बटाट्याची आवक झाली आहे। या बटाट्याला बाजारात मोठी मागणी आहे। चाकण मार्केटमध्ये शनिवारी नवीन गावरान बटाट्याची 1000 पिशवी आवक होऊन या बटाट्याला 15 रुपये प्रति किलोच भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। सध्या आवक होत असलेला गावरान बटाटा सुपर ज्योती वान या प्रकारचा आहे। पावसाळी नव्या हंगामातील हा बटाटा खेड तालुक्यातील पश्चिम डोंगराळ भागातील पाईट, कोये, साबुर्डी, औदर, औंढे, सुपे, अनावळे, सायगाव, वेताळे आदी भागातून मोठ्या प्रमाणावर विक्री करता बाजारात येत आहे। तुकाराम शंकर कलवडे ज्योती म्हणून जाते एक बटाटे एक कोये खेड तालुका बटाटे 16 रुपये विकले। काही समाधान नाही परंतु होतात आता त्या गोष्टीला विलाजच नाही आहे ना। माल तर घरी ठेवून त्याचं सडणाची वस्तू असते। लागलाय 11 जुलैची लागड आहे आणि साधारणतः 2 दिवस झाले आता काढतोय। जवळजवळ 3 महिने हो 3 महिने कालावधी लागतो। अपेक्षित किमान 25 रुपये तरी असावं म्हणजे कोणता 1 रुपया मिळतो त्याचा। आज त्याच्या मार्जिन उत्पन्न कमी निघते आणि या चालू वर्षाला अधिक पाऊस असल्यामुळं त्याचं उत्पन्न मिळालं नाही पाहिजे तेवढं।
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 11 ऑक्टोबर 2025 रोजी कांद्याच्या अवकेत घट झाली आहे. कांद्याला 1200 ते 1400 रुपये दर मिळाल्याचं बाजार समितीमधील अडत्यांनी सांगितलं. धक्कादायक म्हणजे बाजार समितीमधील प्रशासनाकडे शनिवारी रात्री 10 वाजेपर्यंत नेमकी कांद्याची किती आवक झाली आहे आणि किती भाव मिळालाय याची कसलीच माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे बाजार समितीमधील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय. चाकण शहरातील अंतर्गत रस्त्यावर सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होतीये. त्यातच शनिवार या आठवडे बाजाराच्या दिवशी सायंकाळी काही भागात अशी स्थिती हमखास पाहायला मिळते. चाकणमधील ग्रीन इस्टेट हाऊसिंग सोसायटीमधून लातूर भागातील पूरग्रस्तांसाठी किराणा किट पाठवण्यात आलाय. यामध्ये कपडे, साड्या, टॉवेल, महिलांसाठी किट आहे. साडी, टॉवेल, सॅनिटरी नॅपकिन पासून ते अन्नधान्य पाठवण्यात आल्याचं स्थानिक नागरिकांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं. आज ग्रीन इस्टेट सोसायटीच्या सर्व सभासद सदस्य त्याचबरोबर सचिन शेठ मांजरे मित्र परिवार या सर्वांच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील थोडगा या गावी आपण 100 किटचं त्याच्यामध्ये धान्य, डाळी, जीवनावश्यक वस्तू महिनाभर पुरेल अशा पद्धतीचं साहित्य या ग्रीन इस्टेट सोसायटी चाकणच्या वतीनं आपण देत आहोत. खऱ्या अर्थानं दुष्काळग्रस्त असेल किंवा आत्ता पूरग्रस्त म्हणून ज्या गावाचा उल्लेख वारंवार केला जातो आणि ज्या गावापर्यंत अजूनही मदत पोचली नाही असं अचूक गाव शोधून खऱ्या अर्थानं मदतीचा हात पुढं करणारं हे ग्रीन इस्टेट सोसायटी या तमाम सोसायटीच्या वतीनं आज ही मदत जात आहे. गौरी गोळे भापकर. ग्रीन इस्टेटतर्फे आम्ही असं एक किट तयार केलेलं आहे. महिलांसाठी तर खास याच्यामध्ये सॅनिटायझर पॅडचा उपयोग केलेला आहे आम्ही. आणि तांदळापासून तर तेलापर्यंत सर्व त्या किटमध्ये आहेत. 15 किलोचं असं किट झालेलं आहे. आणि आमच्या सगळ्या महिलांनी पण त्याच्यामध्ये खूप हातभार लावलेला आहे. त्याबद्दल सगळ्या महिलांचं तर आम्ही अभिनंदन करतो की वेळात वेळ काढून आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा आम्ही या किटमध्ये त्यात ॲड केलेल्या आहेत. चाकणमधील गुरांच्या बाजारात शनिवारी 11 ऑक्टोबर 2025 रोजी मोठी उलाढाल झाली आहे. गाय, बैल आणि म्हशींची विक्रीसाठी मोठी आवक झाली होती. बाजार समिती खेड उपबाजारावर महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या बाजारामध्ये शेळ्या मेंढ्याचा दर शनिवारी मोठ्या प्रमाणात बाजार भरत असून बाजारामध्ये दसऱ्याच्या अगोदर साधारणतः 1 ते 1.5 कोटीची उलाढाल होत असून त्यापासून आम्हाला दर शनिवारी बाजार उत्पन्न 1 ते 1.5 लाख रुपये होत होतं. परंतु दसऱ्याच्या नंतर बाजारात आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून बाजारात साधारणतः आज आवक 8 ते 9 9.5 लाख 8.5-9 हजार बकरांची आवक झालेली असून साधारणतः 7.5 विक्री झालेली आहे. त्यापासून उलाढाल आज बाजारामध्ये 9.5 ते 10 कोटी झालेली आहे. परंतु त्यामधून बाजाराला कमीत कमी आम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये हे उत्पन्न मिळते. कृषी उत्पन्न बाजार समिती खेड जिल्हा पुणेचे चाकण उपबाजार आवारामध्ये या ठिकाणी जनावरे बाजारात साधारण 400 ते 500 बैलांची आवक या ठिकाणी झालेली आहे. आज ग्राहकांची संख्या फार कमी प्रमाणात असल्यामुळे गर्दी तर भरपूर झालेली आहे, परंतु ग्राहक म्हणजे विक्री खूप कमी प्रमाणात आहे. या ठिकाणी बैलाचे बाजारभाव साधारण 10,000पासून तर 40,000पर्यंत या ठिकाणी आतापर्यंत झालेले आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 11 ऑक्टोबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही जरा कमी प्रमाण झालेलं आहे. आवक कमी पावसामुळे ज्या मधल्या काळामध्ये पावसामुळे माल गेलेले असल्यामुळे बाजारामध्ये आवक ही कमी प्रमाण झालेलं आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे. फ्लावर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगे असेल, वांगी 40 ते 50 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव 10 ते 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे कारले असेल, कारली 25 ते 30 रुपये किलो आहे. गवार असेल, गवार 90 ते 120 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे दुधी भोपळा 25 ते 30 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे.
शेवगा 70 ते 80 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे मिरची असेल, मिरचीसुद्धा 40 ते 55 रुपये किलो आहे. दोडकासुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. शिमला मिरची 60 ते 70 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 50 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. चवळी 40 ते 45 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. राजमा 50 ते 60 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे भेंडी असेल, भेंडी 50 ते 60 रुपये किलो आहे. गाजरसुद्धा 30 ते 32 रुपये किलो आहे. घोसाळे 30 ते 40 रुपये किलो आहे. बीट 10 ते 15 रुपये किलो आहे. काकडी 20 ते 25 रुपये किलो आहे. तूर 100 ते 120 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. वाटाणा 180 ते 200 रुपये किलो आहे. सर्वसाधारणपणे फळभाज्यांची स्थिती आहे. पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 30 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. शापूसुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. पालकसुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.